नमस्कार. आपण मापाच्या ब्लाउजवरनं माप कसं घेतलं जातं ते मी क्लासमध्ये शिकवलेलं आहे. तर तुम्हाला पाहायचंय ना, तर चला मग करता येईल. आता बघा, पहिलं काय करायचं, इथं टेप धरायचा शोल्डरच्या इथे आणि इथं असं धरून घ्यायचं आणि बघायचं उंची किती आहे. आता कधी कधी आहे ना 13.5 पावणे 14 येते, तर एवढा अंदाज नाही, आपण 14 धरून टाकायची. मग पूर्ण उंची किती झाली, 14 काय. आणि हे मापाचा असतो ब्लाऊज, तर इथं शोल्डर बघून घ्यायचं. हे शोल्डर इथं धरायचं आणि इथं धरायचं. किती येतंय, बरोबर 2.25 दोरा. तर 2.25 दोरा आहे ना, तर हे गोट आल्यामुळे ते आलेलं आहे, तर आपण 2.25च्या हिशोबाने धरायचं. तर शोल्डर बघा 2.25. आता हे मागचा गळा बघून घ्यायचं. पहिलं असा टेप धरायचं, किती आहे 9 इंचापर्यंत असं करायचं. अगदी इथं नाही धरायचा, कारण हे खाली गेलेला असतो. मग असा तिरका धरून बघायचं, कुठवर पोहोचलाय तर 9 इंचापर्यंत मागचा गळा इथं 9 इंच. मग त्यानंतर काय करायचं, कमरेचं माप चेक करून घ्यायचं. हे बघा, इथं टेप धरायचं हुकाच्या इथे धरायचं असं व्यवस्थित टेप. परत मधल्या पोर्शनला पण असं धरायचा टेप. परत शेवटपर्यंत यायचं, जिथं वाढीव पट्टी आहे ती सोडून द्यायची. म्हणजे 33.5 कमरेचं माप आलेलं आहे. तर बघा, कंबरला इथलं 33.5 बरोबर. आता छातीचं माप चेक करायचं. तर असं व्यवस्थित हे काढून घ्यायचं. हे दुमडलेलं असतं, मुंड्यातलं दुमडलेलं असतं. ही वाढीव पट्टी सोडायची आणि इथे धरायचं व्यवस्थित. इथून 1 इंचभर सोडायचं, कारण छातीचा भाग इथून सुरू होतो, इथून नाही सुरू होत. तर त्या हिशोबाने ना इथपर्यंत असं धरून घ्यायचं. हा भाग सोडायचा, परत हा मधला पोर्शन घ्यायचा आणि मग परत इथे धरायचं. बरोबर. कापड आणि टेप एकसारखं गेलं पाहिजे. परत त्यानंतरने इथे धरायचं. आलं का लक्षात. इथे व्यवस्थित धरायचं आणि इथला भाग सोडायचा आणि जिथे हुक आलेलं आहे तिथं बघायचं, तर हे 40 माप आलेलं आहे. तर हे छातीचं माप आहे 40 बरोबर. आता काय करायचं, पुढचा गळ्याचा भाग बघायचा. आता हे असा गळा असतो, तर आपण हासा टेप आहे ना इथपर्यंत आणायचा, इथं आणायचा नाही. या बघा, इथून आहे ना, इथून असा धरायचा, असा तिरका घ्यायचा. तर 6.5 इंचापर्यंत हा गळा आहे बरोबर. 6.5 इंचापर्यंत हा गळा येतो. मग पुढचा गळा 6.5 असा करून टाकायचं, लिहिलं. मग आता हे टक्स असं धरून घ्यायचं व्यवस्थित. इथं शोल्डरच्या इथे बरोबर टेप ठेवायचं आणि हा भाग असा टेपला धरायचा आणि असा बघून घ्यायचा. कधी 9.5 येतं, कधी 9:15 येतं, कधी 10 पण येतं. मग इथं आपल्याला आलेलं हे टक्सचा पॉईंट 10 सेम किंवा प्रिन्सेस कट सेम. टक्स हे 10 इंचावर आलेलं बरोबर. मग आता ही बाहीची लांबी किती असेल तेवढी बघायची. आता हे बाही आहे 4 इंच. मग आता हे बाही 4 इंचाची तुम्हाला हे अवघड जाणार आहे, तर मी बाहीची लांबी जास्त घेईल, कारण तुम्हाला कळण्यासाठी. आता मी बाही घेतो 5 इंचावर बाही घेतो बस. तर बाही लांबी 5. मग त्यानंतर हा दंडघेर बघायचा किती आहे. दंडघेर असं चेक करायचं ओढून. इथे टेप धरायचा आणि जेवढा दंडघेर असेल तेवढा. आता हे मी दंडघेर मोठा आहे, बाही वाढवल्यामुळे इथे मी दंडघेर 7.25 घेईल. बघा, दंडघेर 7.25. आणि आता मुंड्याचं माप बघायचं. तर बघा, इथून अर्धा पाऊण इंच सोडायचं आणि इथे टेप धरायचा. सरळ टेप धरायचा, असं तिरकं धरायचं नाही. असं तिरकं धरायचं नाही. तर काय करायचं, असं सरळ धरायचं, इथला पोर्शन धरायचा आणि इथे बघायचं कुठे शिलाई संपती. तर इथं शिलाई संपते 8 इंचावर. तर हा मुंडा 8 इंचाचा आपण समजायचं. मग आता हे मुंडा घेतला मी 8 इंच. मग आता हा भाग इथे संपला. हे माप आपण घेतलेलं आहे आणि बघून घ्यायचं, हाफ कटोरी आहे का फुल कटोरी आहे, हुक आहेत का काचे बटन आहेत. इथे संपलं. आता आपल्याला कटिंग करायला सुरुवात करायची. बंद करा.